गुन्ह्यांचा बादशाह असलेल्या खरातभोवती एसआयटीनं फास आवळलेला असतानाच खरातला दुसरा मोठा झटका बसलाय। खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळकेंचं अपघातामध्ये निधन झालं। समृद्धी महामार्गावरती काल पहाटे झालेल्या भीषण अपघातामध्ये जितेंद्र शेळके आणि त्यांची पत्नी अनुराधा शेळके यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। दोत्रे गावाजवळ त्यांच्या कारनं रस्त्यावरती उभ्या असलेल्या कंटेनरला मागून जोरदार धडक दिली। धडकेची तीव्रता इतकी होती की कार ही थेट कंटेनर खाली घुसली आणि या अपघातामध्ये शेळके दाम्पत्याचा 14 वर्षीय मुलगा गंभीर जखमी झालेला आहे। त्याच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत। शेळके हे खरातचे निकटवर्तीय होते। खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष म्हणून देखील ते कार्यरत होते आणि त्याचबरोबर शेळकेच्या लॉन्स व्यवसायामध्ये देखील खरातची भागीदारी असल्याची माहिती आहे। अटक झाल्यापासून शेळके हे मानसिक तणावामध्ये असल्याचं कळतंय। शेळकेंच्या अपघातानंतर आता उलटसुलट चर्चा या सध्या रंगताना पाहायला मिळत आहेत। जितेंद्र शेळकेंच्या अपघातस्थळी फॉरेन्सिक टीमसह वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झालेले असून अपघाताचं नेमकं कारण शोधण्यासाठी तपासाला वेग आलाय। अपघातानंतर कंटेनर चालक हा फरार झालेला असून त्याचाही शोध घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत। याबरोबरच फॉरेन्सिक टीमसह विविध तज्ज्ञांचा सल्ला देखील घेतला जातोय। समृद्धी महामार्गावरील सर्वात स्लो लेनवरती हा अपघात कसा झाला याबाबत विविध तर्कवितर्कांना आता उधाण आलंय। नाशिकच्या बोंधू खरात प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी पथकासह महाराष्ट्र पोलीस दलामधील वरिष्ठ पदाधिकारी यांच्याकडून देखील तपासाचा आढावा घेतला जातोय। खरातवरती आतापर्यंत विविध कलमांतर्गत 15 गुन्ह्यांची नोंद असून यातील 8 गुन्हे हे महिलांविरोधात आहेत। तर हेल्पलाईनवरती दररोज येणाऱ्या या फोनच्या मदतीनं आतापर्यंत 40 जणांचे जबाब साक्षीदार म्हणून नोंदवले गेले असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं एबीपी माझाला दिली आहे। अवघ्या 23 दिवसांमध्ये या हेल्पलाईनवरती शेकडो फोन आल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे आणि त्यामुळे तक्रार देण्यासाठी महिलांनी पुढे यावं यासाठी महिलांची समजूत काढून पोलिसांकडून मानसिक आधार, तक्रारीची गोपनीयता ठेवण्याचा विश्वास त्या महिलांना दिला जातोय। बोंधू अशोक खरात प्रकरणानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समिती आजपासून मैदानात उतरते आहे। अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं आज अकोल्यामध्ये बुवाबाजी संमेलन आयोजित करण्यात आलंय। श्याम मानव यांच्या नेतृत्वामध्ये राज्यभर बुवाबाजी संमेलन आणि चर्चासत्राचे आयोजन हे केलं जात आहे। अशोक खरातला कठोर शिक्षा व्हावी, अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी आणि बोंधुगिरी बुवाबाजीबद्दल जनतेमध्ये जनजागृती व्हावी यासाठी हे अभियान राबवलं जात आहे। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महासचिव हरीश देशमुख यांनी ही माहिती दिली आहे। अशोक खरात प्रकरणानंतर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जनजागृती मोहीम राबवणार आहे की जो कायदा असूनही तो लोकांपर्यंत पोहोचला नाही असं वाटतं। खरंच ते प्रकरण आहे हे पूर्ण महाराष्ट्राला हादरवणारं प्रकरण आहे। महाराष्ट्र शासनाने स्वतः एसआयटी कमिटी फॉर्म केली आणि हे सगळं चित्र बाहेर आलं आणि हे सगळं अंधश्रद्धेला खोदकाम त्यामध्ये केल्यानंतर या मोहिमेला सुरुवात करताय तुम्ही। आम्ही अकोल्याला बुवाबाजी विरोधी परिषद घेत आहे। त्यासाठी आमचे नेते प्राध्यापक श्याम मानव जे राष्ट्रीय संस्थापक संघटक आहे ते त्या कार्यक्रमाला राहणार आहे आणि ही परिषद दिवसभर चालेल, त्याचं मंथन होईल आणि त्यानंतर 19, 20, 21, 22 दीड महिन्यापर्यंत पूर्ण महाराष्ट्रामध्ये बुवाबाजी विरुद्ध अभियान आम्ही चालवणार आहे। नागपूरला 24 एप्रिलला होणार आहे, 25 तारखेला अमरावतीला होणार आहे, बुलढाण्याला 19 तारखेला होणार आहे आणि नाशिकला 22 तारखेला मोठ्या जाहीर सभा आम्ही घेणार आहे आणि या ठिकाणी जनजागरण करणार आहे की खरात हा किती बदमाश होता आणि त्यानिमित्तानं समाजामध्ये जे अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करण्याची किती आवश्यकता आहे आणि बुवा बाबा मांत्रिक कसं लोकांना शोषण करतात, स्त्रियांचं शोषण करतात याची मांडणी प्राध्यापक श्याम मानव त्या सगळ्या सभेमध्ये करणार आहे। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। अमरावतीच्या परतवाडा इथं उघडकीस आलेल्या लैंगिक शोषण प्रकरणामध्ये पोलिसांनी तपासाची गती वाढवलेली आहे। या प्रकरणामध्ये आतापर्यंत 10 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलंय। पोलिसांनी विविध ठिकाणी छापे टाकत महत्त्वाची माहिती ही संकलित केलेली आहे। मुख्य आरोपी अयान अहमद यांना अमरावतीमध्ये कठोरा रोडवरच्या एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये त्याचा वापर केल्याचं समोर आलेलं असून त्या ठिकाणी झडती घेऊन पंचनामा देखील करण्यात आलाय। फ्लॅट मालकाला देखील चौकशीसाठी बोलावण्यात आलंय आणि दरम्यान पीडितांशी संबंधित फोटो आणि व्हिडिओ हे सोशल मीडियावरती प्रसारित करणारी 41 खाती सायबर सेलच्या मदतीनं हटवण्यात आली आहेत। परतवाडा प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर आलेली आहे। परतवाडा पोलीस स्थानकामधील एका अधिकारी आणि 2 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलेले आहे। परतवाडा प्रकरणामधील मुख्य आरोपी अयानसोबत भर रस्त्यामध्ये वाढदिवस साजरा केलेला होता आणि त्याच प्रकरणामध्ये हे निलंबन करण्यात आलंय।
अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे आज परतवाडामधील घटनेचा आढावा घेणार आहेत. ग्रामीण पोलीस अधीक्षक, परतवाडा प्रकरणांचे एसआयटी प्रमुख, महिला अधिकारी आणि पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्यासह सगळेच अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे आढावा घेणार आहेत. आज दुपारी 12 वाजता पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयामध्ये ही आढावा बैठक होईल. प्रकरणाचा तपास करणारे एसआयटी प्रमुख, ठाणेदार यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित असतील. परतवाडा लैंगिक अत्याचार प्रकरणी मुख्य आरोपी असलेला अयान अहमदला लहानपासून रील बनवण्याचा शौक होता आणि वयाच्या 14 ते 15व्या वर्षापासून त्यानं सोशल मीडियावरती रील बनवण्यासाठी सुरुवात केलेली होती. डायलॉग म्हणणं, गाण्यावरती स्टाईलनं चालणं, अनेक व्हिडिओ त्यानं इंस्टाग्रामवरती देखील अपलोड केलेले होते. सोशल मीडियावरती अतिशय ऍक्टिव्ह असल्यामुळेच त्यानं अनेक मुलींना आपल्या जाळ्यामध्ये ओढलं. त्यानं ब्लॅकमेल करून अनेक मुलींचे अश्लील व्हिडिओ बनवले. अमरावतीच्या परतवाडा प्रकरणामधील आरोपी अयान अहमदचे जुने फोटो आणि व्हिडिओ हे समोर आलेले आहेत. अयान एमआयएम पक्षाचा गमछा घालून दर्ग्यावरती असतानाचा हा फोटो समोर आलेला आहे. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये एमआयएमच्या उमेदवाराचा रील बनवण्याचा व्हिडिओ देखील समोर आलाय. खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी अवघा 1 महिना शिल्लक असताना हिंगोली जिल्ह्यामध्ये खतांच्या टंचाईची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः कळमनुरी तालुक्यामध्ये खत विक्रेत्यांनी युरिया आणि डीएपी खतांची खरेदीवरती बंदी ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. खत कंपन्यांकडून होणारी इतर उत्पादनांची सक्ती अर्थात लिंकिंग आणि शासनाचे जाचक निर्बंध हे मुख्य कारण असल्याचं विक्रेत्यांचं म्हणणं आहे. आणि याशिवाय या खतांवरती मिळणारा नफा अत्यल्प असल्यामुळे व्यवसाय करणं हे परवडत नसल्याचं देखील त्यांनी सांगितलंय. पुढील महिन्यात जवळपास खरीप हंगामाच्या पेरणीची खतांच्या खरेदीची तयारी सुरू होत असते. परंतु कळमनुरीतले जे खत विक्रेते आहेत, फर्टिलायझरचे असोसिएशनचे अध्यक्ष येतात, तेथील जे सदस्य येतात, त्यांनी खतांच्या खरेदी जे ते करण्यास नकार दिलेला आहे. खरेदी करणार नाहीत. नेमक्या अडचणी काय आहेत त्यांना ते आपण जाणून घेऊया. दादा, तुम्ही खत विक्रेते आहात, नेमका कशामुळे तुम्ही खतांची खरेदी थांबवलेली आहे, करणार नाही, कसं करते? जसं DAP आहे आणि युरिया आहे. DAPवर विदाऊट DAP लिंक शिवाय येतच नाही आहे. बरं. आणि कोणत्याही दुकानदारानं सांगा की बाबा मला विदाऊट लिंकिंगचं DAP आले किंवा युरिया आलाय, तर ती लिंकिंग काय करायची? एक तर आम्हाला लिंकिंग विकता येत नाही किंवा विकूही नाही. आणि मग लिंकिंग आलेली काय करायची? ती एकच पर्याय आहे. जर समजा आम्हाला जर विकायला परवडत नसेल किंवा माल जर बरोबर व्यवस्थित भेटत नसेल तर ते गव्हर्नमेंटने स्वतः त्याची मालाची सेलिंग करावं. बाकी काय करावं पर्याय आमच्या सर? तर आम्हाला एक तर माल व्यवस्थित भेटत नाही, भेटला माल लिंकिंगशिवाय भेटत नाही. लिंकिंग आम्हाला गिरायकाला देताना लिंकिंगचा म्हणजे ऑफिसकडून त्रास होतो आम्हाला. त्यामुळे आम्ही काही तो माल खरेदीच करणार नाही. आणि आम्हाला जर आम्ही जे माल खरेदी करत नाही तर शेवटी शेतकऱ्याला तो माल भेटायला पाहिजे ना. पर्याय व्यवस्था याने करा पाहिजे. माधव दिपके, ABP माझा, हिंगोली. आपल्या पण खताच्या खरेदी करणार नाही त्याप्रमाणे त्यांनी म्हणलेलं आहे. आज आमची त्याच्याबरोबर मीटिंग पण आहे. असा कुठलाच जे स्टेप आहे तो ज्याच्यामध्ये खताचं जे आहे ते तुटवडा आला ते जे आहे आम्ही एक्सेप्ट करणार नाही. शेतकऱ्यांना जे आहे ते खताच्या आम्ही कुठला प्रमाणे तुटवडा पण येऊ देणार नाही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.